यशस्वी उद्योजकच्या आजच्या भागात आपले सहर्ष स्वागत। केमिकल युक्त जगात आयुर्वेदिक जडीबुटींनी बनवलेलं आणि 100% गॅरंटी देऊन लोकांचा विश्वास संपादन केलेल्या सुनंदा जाधव यांच्या अनघा नॅचरल अँड हर्बल या ब्रँडची ही यशोगाथा। मूळ शिक्षकी पेशात असलेल्या आणि नोकरीच्या 10 वर्षांनंतर नवीन गोष्ट शिकण्याची प्रचंड आवड असल्यामुळे पर्सनल केअर प्रॉडक्ट हा कोर्स पूर्ण करून सुनंदा जाधव यांनी अनघा हा ब्रँड उदयास आणला। वेगवेगळे फेस पॅक, फेस क्रीम, तेल, शॅम्पू, केसांची हर्बल मेहंदी, उटणं, फेस पॅक, साबण हे सगळं बनवून विकू लागल्या। ताईंच्या दोन्ही मुलांनी ही सगळी सौंदर्य प्रसाधने वापरली आणि त्याचा फायदा असा झाला की लगेचच मोठा मुलगा पंकज व्यवसायामध्ये मदतीला आला। पंकज यांचा अभ्यास मार्केटिंग मधला असल्यामुळे ते अनघा नॅचरल अँड हर्बल मध्ये मार्केटिंग आणि सेल्स बघू लागले। प्रत्येकाला कमीत कमी रुपयांमध्ये जास्तीत जास्त चांगलं प्रोडक्ट आपण कसं देऊ शकतो ह्याचा विचार करत मी घरी माझ्याकडं 4-5 बायका हाताशी आहेत, त्यांनाही मी रोजगार देते। माझ्या घरातल्या गोष्टी पण आहेत की ज्या सगळ्या सांभाळून आणि नैसर्गिक वनस्पतींचा पण जास्तीत जास्त चांगला उपयोग आपण केसांसाठी, स्किनसाठी कसा करू शकतो या सगळ्याचा विचार करून मी आता हा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे। प्रॉडक्टची चांगली क्वालिटी आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या जोरावर ताईंनी भारतभर 16,000हून अधिक ग्राहक वर्ग तयार केला। प्रदर्शनातून आम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत गेला। आम्ही हा देखील प्रयत्न केला की काही मेडिकल शॉप्स असतील, काही दुकानं असतील, तिकडे आपण प्रोडक्ट आपण ठेवूया। पण प्रत्येक ठिकाणी असं होतं की एक वेल नोन ब्रँड आहे त्याला पहिलं महत्त्व दिलं जातं, कारण की त्यांचं पण म्हणणं असतं की लोक ज्या जाहिराती बघतात ते आमच्याकडे घ्यायला येतात, तर आम्ही तुमचं प्रोडक्ट कसं विकू। तर त्यामुळे आम्ही थोडासा एक धाडसी निर्णय घ्यायचा ठरवला की आपण स्वतःचं एक दालन सुरू करणं गरजेचं आहे। सौंदर्य प्रसाधने म्हटली की त्यांचा दर्जा उत्तमच हवा असा महिलांचा आग्रह असतो, शिवाय किंमतही कमी लागते। त्यामुळे प्रॉडक्टच्या पॅकेजिंगचा खर्च कमी करून क्वालिटीवर भर दिला तर नक्कीच यश मिळतं। मार्केटचा योग्य अभ्यास, ग्राहकांच्या मागणीनुसार केलेले प्रॉडक्ट, क्वालिटीवर केलेलं काम हे काही मुद्दे नक्कीच या व्यवसायात यशस्वी बनवतात। या इच्छेपोटी एक यशस्वी उद्योजिका होता येतं हेच सुनंदा यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं।